तर मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आयुर्कल्प या चॅनलवर. मी आहे तुमचा मित्र BMS सेकंड इयरचा स्टुडंट. आता आपला रस 1चा पेपर झालेला आहे, पण आपल्याला मेन टेन्शन आहे हे संहिताचे. कारण संहिताला एकच दिवसाची सुट्टी आहे आणि करावं काय हे आपल्याला सुचत नाही. तर मग आपण असे करू शकतो किंवा आता रससाठी 3 दिवस आपल्याला सुट्टी आहे, रस 2साठी. तर मग आपण यातील एक दिवस हा चरक संहितासाठी काढू शकतो. आणि चरक संहितासाठी काढल्यावर मी विमानस्थान हे घेतल्यास त्यात अध्याय अध्याय 7वा यात जे कृमी होत्या त्या कृमीबद्दल फार माहिती देऊन आहे. आणि कृमीचे प्रकार, त्याचे पुरीषज, रक्तज, कफज या बद्दल जी माहिती आहे ते सगळे डीप आहे. म्हणून त्यावर एक LAQ विमानस्थानमधून एक LAQ आहे. तर मग तो LAQ कृमीवर येऊ शकतो. म्हणून हे ॲज अ प्रिडिक्शन म्हणून मी सांगत आहे. बाकी येण्याचे चान्सेस असूही शकतात, नसूही शकतात.